कधी कुणाची आणि कशी फसवणूक होईल काहीच सांगता येत नाही. कोणी ऑनलाईन फसवणूक करतं तर कोणी पैशाचं आमिष दाखवून पैसे लुटतात. महाडमध्ये मुलीला मेडिकल कॉलेजला प्रवेश देतो असे सांगून डॉक्टराचीच फसवणूक केली आहे. सध्या बेरोजगारी वाढली आहे आणि चांगल्या नोकरीसाठी उच्च शिक्षण गरजेचे आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार महाडमध्ये समोर आला आहे. तुमच्या मुलीला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो असे सांगून कर्जतमधील एका दाम्पत्याने महाडमधील एका डॉक्टराला 17 लाखाचा गंडा घातला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जतमधील सुप्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर NY तासगावकर महाविद्यालयात प्रवेश देतो असे सांगून महाडमधील डॉक्टर आदेश पात्रे यांना कर्जतमधील एका दाम्पत्याने सुमारे 18,80,000 रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत दोघांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर आदेश पात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर आदेश पात्रे यांच्या मुलीला वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे कर्जतमधील नितीन जयवंत पवार वय वर्ष 34 आणि निकिता नितीन पवार वय वर्ष 30 दोघेही राहणार आवडच यांनी डॉक्टर पात्रे यांचा विश्वास संपादन करून दिनांक 6 एप्रिल 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन तसेच कॅश स्वरूपात 18,80,000 रुपये घेतले. त्यातून फक्त 4 लाख रुपये परत केले. मात्र वैद्यकीय महाविद्यालय पैसे घेऊन देखील प्रवेश मिळवून दिला नाही. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर पात्रे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार महाड शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 406, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.